तर आज घेतला आपण 2000चा फटाका. तर कुठे घेतला चला त्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो. तर आज तर आविष्काराची स्कूटी पंक्चरच झालती. तर तिला न्यायचं होतं आपल्याला टॅक्सीत. पहिले तर आपल्या गाडीच्या चक्कात हवा काहीच नव्हती. मग काय एका काकाच्या घरी आपल्या हवा मारायचं पंप दिसलं. मग भिडवलं ना आविष्कारले हवा मारायले. मग काय हवा वगैरे मारली. मग निघालो आपल्या पिंपळच्या रोडनी. पिंपळोदले आल्याबरोबर पहिले तर आपण टॅक्सीत आलो. टॅक्सीत आल्याबरोबर टायर वगैरे खोलल्यावर माहित पडलं की पुरा ट्यूब खराब झालता. मग काय शेवटी एक नवीन घेऊन घेतला. ट्यूब लावायसाठी 15-20 मिनिटं लागत होते. तर आविष्कार म्हणजे तोपर्यंत आपण चाय वगैरे पिऊन येऊ. मग तिथून डायरेक्टली आलो आपण हॉटेलवर. हॉटेलवर आल्याबरोबर आपल्या वेटरनं आपल्यासाठी एक चाय आणला. चाय वगैरे पिला. मग तिथून आलो डायरेक्टली आपण टॅक्सी. तोपर्यंत आपला ट्यूब वगैरे लावणं पण झालता. मग आलो आपण पेट्रोल टाकायसाठी. पेट्रोल वगैरे टाकलं. मग भेटले ना आपल्याला पिंपळचे पोट्टेची भेट वगैरे घेतली. मग तिथून निघालो आपण घराकडे. घरी आलोच होतं की नाही तेवढा त्याला ना किशोर भाऊ आपल्या घरी गळी म्हणे आपल्याला येऊ देऊन सौदा वगैरे आणणार. मग काय बा तयारी वगैरे केली आणि डबल निघालो ना उद्या जाण्यासाठी. संध्याकाळी रस्त्याने जाता जाता नजारा पाहायची मजाच अलग आहे. मग काय डबल आपल्याला पिंपळचे पोट्टे भेटले. मस्त त्याला व्हिडिओ मध्ये घेतला आणि तिथून निघालो आपण डबल येऊ द्या मार्गे. संध्याकाळी आणि सकाळी असे नजारे फक्त गावाकडेच पाहायला मिळते. अशीच गोष्ट करता करता कधी येवद्यात आलो हे माहीतच नाही पडलं. येवद्यात आल्याबरोबर पहिले तर एका कटलरीत आलो. कारण की किशोर भाऊले घ्यायचं होतं काही सामान. ते म्हणजे देवीच्या पूजनेसाठी. गळ्याले जे सामान पाहिजे होते ते सामान घेऊन घेतलं. मग गळीमध्ये आपल्याला चाय वगैरे प्यायचा आहे. तिथून डायरेक्टली आलो आपण चाय प्यायले. मग सगळ्यांनी एक एक कप चाय घेतला. मग चाय वगैरे पिला. मग तिथून आलो आपण फटाक्याच्या दुकानावर. गळीले घ्यायचे होते फटाके. आणि या आविष्काराला सगळ्यात मोठा फटाका आवडला. हा एकच फटाका 2000चा होता. मॅन म्हटलं 2000 किती मोठे फटाके येतात. आविष्कारला म्हटलं 30 रुपयाची बंदूक घेऊ आपण. दिवसभर वाजत बसू. सरायचं कामच नाही. आमची फटाक्याची गोष्ट चालूच होती की नाही तेवढ्यात किशोर भाऊनं टोपलोभर फटाके काढूनच घेतले. मग काय तिथून फटाके वगैरे घेतले. आणि किशोर भाऊले घ्यायचे होते कलर. मग तिथून आलो एक कलरच्या दुकानात. मग तिथून 2 कलरचे डब्बे घेतले. मग तिथून निघालो आपण घराकडे. तर आजचा ब्लॉग आहे एवढाच. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो.